सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आयोजित 97व्या घटना दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सहकार क्षेत्रावर होणारे परिणाम या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला या वेबिनारचे प्रास्ताविक करतील सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक माननीय श्री सतीशजी मराठे. सुरुवातीचे अनेक वर्ष हा कायद्यामध्ये फार अडचणी नव्हत्या आणि रजिस्ट्रारकडे लोकांची बघण्याची भूमिका ही एका अर्थाने फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड अशी होती. पण आपल्याकडे परिस्थिती बदलत गेली आणि सत्तेवरती असलेल्या पक्षांना आपली पकड ग्रामीण भागामध्ये आणि आर्थिक क्षेत्रावरती असली पाहिजे असं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर ह्या सहकारी कायदा हा ब्रिटिशांनी रेग्युलेशन आणि कंट्रोल करता केलेलाच होता. हा नंतरच्या राज्यकर्त्यांनी स्वतंत्र भारतातल्या या मोठ्या प्रमाणावर तो वापरला आणि त्याचा फोकस खरं म्हणजे डेव्हलपमेंट आणि ग्रोथ हा विषय संपला. आपल्याकडे ह्या कायद्याला ऑटोनॉमस व्हावा, तो प्रोफेशनली मॅनेज करणारी सहकारी चळवळ देशात व्हावी, अशा सर्व अर्थांनी भरपूर प्रयत्न चालू होते. आणि आपण सगळ्या जे ओळखतो ते डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी खूप मोठा पुढाकार त्या काळी घेतला होता ते असताना. तसंच आंध्रमध्ये देखील या पद्धतीचा एक छोटा ग्रुप होता, त्यांनी प्रयत्न केले होते. सहकार क्षेत्रात आपले कार्यकर्ते सहकार भारतीच्या निमित्ताने जेव्हा ऑर्गनाइज व्हायला सुरुवात झाली, त्याची खरं म्हणजे सुरुवात 74-75 साली झाली आणि आपली फॉर्मल स्थापना, कारण मधला इमर्जन्सीचे 2-3 वर्ष आपली फुकटी गेली. त्याच्यामुळे फॉर्मल जेव्हा झाल्यानंतर सहकार भारतीच्या स्थापनेपासूनच आपण सहकाराला स्वायत्तता असली पाहिजे, लेव्हल प्लेइंग फील्ड असली पाहिजे, ही भूमिका आपण घेत होतो. या देशात पहिला या सगळ्या बॅकग्राऊंड वरती करत असताना जो खरा सहकाराला गती देण्याचं, ऑटोनॉमी देण्याचा जो पहिला मोठा प्रयत्न झाला, तो आंध्र प्रदेशमध्ये एन.टी. रामाराव जेव्हा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून येत होते, त्यावेळेला त्यांनी जो चार्टर डिक्लेअर केला, त्यांनी त्या ह्याच्यामध्ये कोऑपरेटिव्हला फुल्ली ऑटोनॉमस करू, सरकारचा त्याच्यात हस्तक्षेप असणार नाही आणि ज्या सहकारी संस्थांना कुठल्याही प्रकारची आपण अर्थसहाय्य केलेलं आहे सरकारनी, अशा सहकारी संस्थांकरता सेल्फ रिलायंट कोऑपरेटिव्ह ऍक्ट, कोणी ऑटोनॉमस कोऑपरेटिव्ह ऍक्ट, असे वेगवेगळ्या नावानी चर्चा झाली. पण त्यांनी तसा कायदा भारतात पहिल्यांदी हा एन.टी. रामारावांनी केला. नंतरच्या काळात मध्ये बरेच काळ गेला आणि ह्या प्रकारचा सहकारी कायदा वेगवेगळ्या राज्यांमध्ये होण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी प्रयत्नही झाले. याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका अटलजींचं जेव्हा केंद्रात सरकार होतं, तेव्हा त्यांनी ती भूमिका घेतली होती आणि देशाची पहिली नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी ही अटलजींच्या सरकारच्या काळात ही फॉर्म्युलेट झाली. ही फॉर्म्युलेट होत असताना मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट अत्यंत लिबरल असा हा अटलजींच्या काळातच पारित झाला. या सगळ्याचा ओव्हरऑल परिणाम होऊन सोनिया गांधी त्यावेळेला काँग्रेसच्या जेव्हा अध्यक्षा झाल्या, तेव्हा सोनिया गांधींनी देखील तिथे काँग्रेस रूल स्टेट्स होती, त्या सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि अनेकांनी त्यावेळेला सोनिया गांधींच्या सांगण्यावरनं आपापल्या राज्यात
ऑटोनॉमस ऍक्ट हे पारित केले. पण ती एक पॉलिटिकल मूव्ह होती की काय माहित नाही, कारण हे सगळे नंतर आलेले ऍक्ट हे मात्र त्यांनी ह्या सगळ्या याच्यामधनं परत ते जुन्या पॅटर्न वरती गेले. 97 घटना दुरुस्ती ही व्हावी आणि राईट टू फॉर्म ए कोऑपरेटिव्ह हा फंडामेंटल राईट व्हावा याच्याकरता शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. आणि राईट टू असोसिएशन हा फंडामेंटल राईट असताना राईट टू फॉर्म ए कोऑपरेटिव्ह हा वेगळा का? कारण लेबर युनियन्स ऑर्गनाइज करण्याकरता काही असा वेगळा ऍक्ट, अशा कुठे ऍक्ट राईट नाहीये. तर तुम्ही हा का करताय? तर त्यावेळेला जी सगळे समितीत लोक होते त्यांनी म्हटलं की सरकारात युनियन सारख्या अडचणी कमी येतात, जास्ती येतात आणि म्हणून घटना दुरुस्ती करावी. घटना दुरुस्ती करण्याकरता अनेक वर्ष प्रयत्न चालले होते. पण ते बिल कधी नीट काही समोर आलं नाही. पण अण्णा हजारेंचं अजिटेशन जेव्हा अँटी करप्शनचं दिल्लीत चालू होतं आणि त्यांनी डेडलाईन दिल्या होत्या की ह्या दिवसाच्या आत, ह्याच्या आत त्यांचं आमरण उपोषण चालू होतं. तर त्या अण्णा हजारेंची वाटाघाटी चालल्या होत्या. पार्लमेंट चालू ठेवणं गरजेचं होतं. अशा ह्या परिस्थितीत अनेक विधेयकं पास झाली रातोरात. त्याच्यात हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट देखील पारित झालं. खरं म्हणजे त्याच्या आधी कृषी मंत्री असताना शरद पवारांनी सहकार मंत्र्यांची बैठक घेतलेली होती. पण नुसतीच बैठक घेतली, वेगवेगळ्या राज्यांच्या विधिमंडळांनी तसे रेझोल्युशन करून ते पुढे पाठवावे, असा मात्र कधीच त्यांचा प्रयत्न युपीएच्या काळात त्यांनी कधी केला नव्हता. आणि त्याच्यामुळे ही घटना दुरुस्ती झाली. सहकार मंत्र्यांना अनेक राज्यांच्या कळलं नाही, कार्यकर्त्यांना, रजिस्ट्रार्स, आय-ए-एस ऑफिसर्सनाही कळलं नाही. आणि जेव्हा हे गुजरातमध्ये लक्षात आलं, तिथल्या एका सहकारी कार्यकर्त्यांनी ही जी गॅप होती की विधिमंडळाने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करता संमती 50% स्टेट्सनी दिलेली नाही, तर ते चॅलेंज केलं आणि ती गॅप कोर्टासमोर आणली आणि कोर्टाने स्टे दिला. गेली 10 वर्ष ही केस केंद्रात पडून होती. वेळोवेळी या निमित्ताने ती केस पुढे यावी याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण ज्या पद्धतीचं हवं होतं त्या प्रमाणात केंद्र सरकारनी आधी युपीएच्या काळात आणि नंतर याच्या बीजेपीच्या काळात देखील त्याचा पाठपुरावा काही फार झाला नाही. अमित भाई शहाना आम्ही भेटलो होतो आणि त्यांनी म्हटलं होतं की ती केस ज्यांनी हायकोर्टात केले त्यालाच आपण विड्रॉ करण्याकरता प्रयत्न करू. आणि त्यांचा तो प्रयत्न चालू होता, पण त्याच्यात त्यांना यश नाही आलं. आणि आता नेमका घटना दुरुस्तीचा सुप्रीम कोर्टात निकाल आला. आणि त्यांनी आता घटना दुरुस्तीमध्ये जे रद्दबातल ठरवलेलं आहे, ते त्याच्यात जे महत्वाचे डायरेक्शन होता एक त्या घटना दुरुस्तीत, की राज्यांनी आपापले कायदे बदलावे. जे ह्या घटना दुरुस्तीत आहे त्याप्रमाणे प्रोव्हिजन्स कराव्या. आणि एनिथिंग कॉन्ट्ररी टू दिस कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट विल ऑटोमॅटिकली बिकम नल अँड व्हॉइड 6 महिन्यात जर का त्यांनी चेंजेस केले नाही तर. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती ती केस गुजरातची होती. आणि त्या बॅकग्राऊंड वरती आता सुप्रीम कोर्टाने ही घटना दुरुस्ती त्या तेवढ्या सेक्शन पुरतीच रद्दबातल ठरवली आहे. राईट टू फॉर्म ए कोऑपरेटिव्ह हा फंडामेंटल राईट इंटॅक्ट आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये जे इन्सर्शन केलं गेलेलं आहे की स्टेट म्हणजे गव्हर्नमेंट, केंद्र आणि राज्य दोघांनी ऑटोनॉमस प्रोफेशनल कोऑपरेटिव्ह चळवळ ह्या देशात उभी करण्याकरता ती गाईडलाईन असते. ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे एन्फोर्सेबल नसतं. पण
ते गाईडलाईनही पूर्णपणे इंटॅक्ट आहे आणि म्हणून आपल्या अधिवेशनांमध्ये, आपल्या बैठकांमध्ये वेळोवेळी मी तो विषय मांडत आलेला आहे, की सरकाराला आणि राज्यांचे सहकारी कायदे हे इनकन्सिस्टंट विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत. त्याच्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला केसेस लढवायला लागतील आणि त्यानंतरच हा कायदा ऑटोनॉमस लिबरल कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या स्वरूपात होऊ शकेल. सायमल्टेनियसली आम्ही प्रयत्न करत होतो सहकार भारती म्हणून आणि कॉन्स्टिट्यूशनला कन्सिस्टंट असा कायदा हिमाचल प्रदेशनी या कोविडच्या जरा आधी पारित केला आणि इट हॅज बीन रिसिव्ड वेल अक्रॉस द स्पेक्ट्रम. म्हणजे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सनी देखील त्या झालेल्या बदलाचा चेंज घेतला. हा झाला थोडासा बॅकग्राऊंड आपल्या सहकार कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, सहकारी कायदे वगैरे संबंधीचा. देशामध्ये सहकारी चळवळ ही एक अल्टरनेटिव्ह ओनरशिप मॉडेल आहे आणि 67 सालापर्यंत कोऑपरेटिव्हला प्रायोरिटी द्यायची आणि त्या माध्यमातनं सहकारी चळवळीतनं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घडवून आणायची ही पॉलिसी होती गव्हर्नमेंटची. 67 मध्ये पहिल्यांदी इफ पॉसिबल म्हणून जो शब्द होता तो त्याच्यात जोडला गेला. कॉऑपरेटिव्ह टू बी प्रमोटेड इफ पॉसिबल आणि या इफ पॉसिबल नंतर सहकाराची पूर्ण पिछेहाट झालेली आपल्याला या ह्याच्यात दिसते. आपण म्हणत असताना आणि 2008च्या फायनान्शियल मेल्टडाऊन नंतर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स आणि युनायटेड नेशन्स यांनी जे असंख्य रिसर्च आणि स्टडी अंडरटेक केला होता या फायनान्शियल क्रायसिसला, त्याच्या अनेक याच्यातनं निष्कर्ष पुढे असा आला की प्रायव्हेटायझेशन, प्रायव्हेट सेक्टर किंवा स्टेट पब्लिक सेक्टर हे समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत, गरजा आहेत, त्यांची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या पुरणार नाहीत आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर हा एक अत्यंत प्रभावी माध्यमातून काम करू शकेल. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल 2012 साली युनायटेड नेशन्सनी इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह म्हणून ऑब्झर्व केलं आणि ह्या ऑब्झर्व करत असताना एशिया पॅसिफिक रिजन मधलं पहिलं इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज करण्याचा आपल्याला संधी मिळाली आणि आपण ते अधिवेशन भोपाळलाही ऑर्गनाईज केलं होतं. जगातली सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह मुवमेंट ही भारतात आहे. आज जवळजवळ 8.5 लाख सहकारी संस्था आपल्याकडे देशात रजिस्टर्ड आहेत. टोटल मेंबरशिप ही 28 कोटीच्या वर आहे. आणि हे फिगर्स मी सांगतोय हे तुम्हाला 2-3 वर्षापूर्वीचे सांगतोय. पण हे सगळं होत असताना असं जाणवतं की ज्या गतीने कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट झाल्या, नवनवीन प्रकारच्या सहकारी संस्थांची निर्मिती जगभर झाली, ते मात्र भारतात गेल्या 30-35 वर्षात काहीही झालेलं नाही. आपण क्रॉप लोन याच्यात अडकलो, शुगर कोऑपरेटिव्ह मध्ये अडकलो, काही प्रमाणात ज्यूट, काही प्रमाणात ऑइल सीड्स ह्याच्यात आपण अडकलो आणि त्याच्या पलीकडे आपण गेलो नाही. खरं म्हणजे ऍग्रो प्रोसेसिंग मध्ये भारताने खूप पुढे जायला हवं होतं. खरं म्हणजे भारतात आपण नवनवीन सेक्टर्स मध्ये आज आपण बघतो मीडिया, हा मीडिया फेअर आहे, अनफेअर आहे, जो तो आपापलं मत बनवेल. पण परदेशामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर ओन मीडिया फार मोठ्या प्रमाणावर आहे. आपण असोसिएटेड फ्री प्रेस या नावानी बातम्या येतात. ही असोसिएटेड फ्री प्रेस ही कोऑपरेटिव्ह आहे. इन्शुरन्स सेक्टरमध्ये,
म्युच्युअल फंड्स मध्ये, रुरल टेलिफोनी मध्ये, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये, वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट आणि डिस्ट्रीब्युशन या सगळ्या असंख्य सेक्टर्स मध्ये आपण काहीच केलेलं नाही. इटाली सारखा इतका छोटा देश जिथे टुरिझमच्या निमित्ताने प्रचंड इन्कम त्यांच्या इन्कम लेवल मधलं टुरिझमचं इन्कम हे फार मोठं आहे आणि तिथे फार मोठ्या प्रमाणावर टुरिझम कोऑपरेटिव्ह आहेत. इनक्रेडिबल इंडिया म्हणून जाहिराती आपण खूप केल्या, पण टुरिझम कोऑपरेटिव्ह मात्र सुरू झाली नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकारकडे पर्टिक्युलरली मोदी सरकार आल्यानंतर सहकार भारती विशेष प्रयत्न करत होते की दिस इज अन अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ओनरशिप आणि याच्यामधलं विशेष लक्ष जे आपलं होतं ते असं होतं की सहकारी संस्था या प्रॉफिट करतात, पण त्यांचा मूळ उद्देश प्रॉफिट नसतो आणि त्याच्यामुळे एक रिझनेबल रिटर्न डिव्हिडंडच्या रूपाने शेअर होल्डर्सना दिल्यानंतर कॅपिटल सगळं प्लावबॅक सरप्लस हा सगळा प्लावबॅक होतो आणि हा प्लावबॅक झालेला सरप्लस हा या देशात जे कॅपिटल स्केअर्स आहे ते कॅपिटल वाढवतं, सोशल कॅपिटल वाढवतं. तुम्ही अगदी 2002 चा नाबार्डचा रिपोर्ट जरी बघितला तर तुमच्या लक्षात येईल की 2002 च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की ग्रामीण भागामध्ये रुरल आणि ऍग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये आपल्याकडे कॉपरेटिव्हच्या मुळे फार मोठं सोशल कॅपिटल फॉर्मेशन या ह्याच्यातनं झालं आणि म्हणून आपला आग्रह असा होता की एक अल्टरनेटिव्ह ओनरशिप, लोकांच्या सहभागातनं विकास, ॲग्रो प्रोसेसिंग, नवनवीन क्षेत्रामध्ये आपण उतरण्याची गरज आहे. खरं म्हणजे कर्नाटक राज्य आणि आपण जर का महाराष्ट्र, मध्य प्रदेश ही केवळ 2 राज्यच घेऊ. ह्या 2 राज्यांनी जर का नीट पद्धतशीरपणे कॉन्सन्ट्रेट केलं, तर आज जे एडिबल ऑइलचं शॉर्टेज आहे आणि आपल्याला पाम ऑइल मलेशिया आणि इंडोनेशियातनं आणायला लागतंय. योजनाबद्ध नीट प्रयत्न आणि कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून आपण केला, तर आपण विश्वास ठेवा, देशाचं एडिबल ऑइलचं शॉर्टेज संपेल. आपल्याकडे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला दुधाबरोबर ऑइल सीड्स मिशन दिलं होतं, पण ते मध्येच बंद पडलं. त्याच्यामुळे अनेक सेक्टर्समध्ये कोऑपरेटिव्ह करणं, नॅशनल पॉलिसी अटलजींनी 20 वर्षापूर्वी केली, ती रिव्हिजिट करणं, रिन्यू करणं. आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणावर जे प्रोफेशनल्स लागतील चालवायला, त्याच्याकरता ट्रेनिंग आणि कपॅसिटी बिल्डिंगची व्यवस्था करणं आणि बदलत्या काळानुसार सहकारी संस्थांना आपण एमएसएमई खालती रजिस्ट्रेशन देतो. सगळ्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस नॉर्म्स अप्लाय करतो, पण कोऑपरेटिव्हला लावत नाही. आणि आज ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी, ज्या प्रकारची आवश्यकता आपल्याला लागते, ते लक्षात घेता कॅपिटलची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. पण कॅपिटल रेज करण्याकरता आपल्याकडे काही व्यवस्था नाही सहकारी संस्थांना आणि म्हणून सहकारी संस्थांना 100% ओन कंपन्या फॉर्म करू देणं सतीशजी म्यूट झालाय तुम्ही, म्यूट. कॅपिटल रेज करायला केंद्र सरकारने पुढाकार करून देणं ही फार मोठी गरज होती आणि असे एक व्यापक नॅशनल लेवलचे इश्यूज डोळ्यासमोर ठेवून आपण सहकार मंत्रालय फॉर्म केलं पाहिजे असा त्याचा आग्रह होता. एक सगळ्या राज्यांमध्ये, सगळ्या देशात एकाच विषयाचा विचार करणाऱ्या मिनिस्ट्री कॉमन आहे. हेल्थ मिनिस्ट्री राज्याती आहे, केंद्राती आहे. ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री राज्यात आहे आणि केंद्राती आहे. कॉर्पोरेशन मिनिस्ट्री सर्व राज्यात आहे, पण केंद्रामध्ये ती ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीचा एक छोटा भाग झाला होता. ह्या सगळ्या गोष्टी याच्यातनं पॉलिटिकल उद्देश बिलकुल ना मोदी सरकारचा आहे ना सहकार भारतीचा आहे.
हे लोकांपुढे नीट स्पष्टपणे जाण्याची आवश्यकता आहे. सहकाराच्या माध्यमातनं देशाचा विकास आणि विकासाकरता विविध प्रकारची नवी-नवी इन्स्ट्रुमेंट्स, नवीन-नवीन इनिशिएटिव्हज हे केंद्र सरकारनी कॉर्पोरेशन मिनिस्ट्रीच्या द्वारे करावेत. ही खरी आपली सर्वांची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण नवीन मिनिस्ट्री व्हावी, कायद्याचं काय करायचं, हा ऑटोनॉमस कोऑपरेटिव्ह ऍक्ट करावा. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केंद्र सरकारनी ईज ऑफ डुईंग बिझनेस नॉर्म्स इश्यू केले आणि आज आपण बघतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पर्धा लागलेली आपल्याला दिसते की आमच्याकडेही आम्ही वन विंडो क्लिअरन्स देऊ, आम्ही तुम्हाला लँड अलॉट करू, आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देऊ, पाणी देऊ आणि थिंग्स आर इम्प्रूव्हिंग. त्याच पद्धतीने केंद्र कोऑपरेटिव्हला इनिशिएटिव्ह घेईल आणि आपल्याकडे करू शकू. ॲग्रो प्रोसेसिंग मध्ये म्हणत असताना प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी आवाज येत प्रोसेसिंग नाहीये. म्यूट कोण करताय मला कळत नाही. प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग हे करण्याकरता गरज आहे. हा विषय आपण त्यांच्याकडे मांडतोय. असंच आणखी एक जो विषय आपण केंद्र सरकारकडे सतत जो मांडतोय तो असा की तुम्ही ह्या सेक्टरकडे बघत असताना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स तुम्ही केल्या, पण कोऑपरेटिव्ह आणि स्टेट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट हे एक पार्टनरशिप मॉडेल तयार करा. तसंच काही ठिकाणी कोऑपरेटिव्ह आणि प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल देखील आपल्याला इव्हॉल्व करता येणं शक्य आहे. म्हणून नवीन मॉडेल्स, नवीन इनिशिएटिव्ह केंद्र सरकारने याच्यात लीड घेऊन करावे, या अपेक्षेने आपण हा सगळा फॉलोअप करत होतो. आपल्या समोर थोडं लांबलं पण विस्तृतपणे भूमिका मांडण्याचा पर्पज असा होता की देशभरात कमी, महाराष्ट्रात विशेष करून मिसइन्फॉर्मेशन आणि फॉल्सहूड हेच 2 शब्द मी मुद्दाम विचारपूर्वक वापरतोय. इथे सत्तेत असलेले पर्टिक्युलरली 2 पक्षाचे लोक हा विशेष त्याचा प्रचार उलटा-सुलटा करतायत आणि एक भ्रम निर्माण करतायत. तो आपण सर्वांनी समाजात जाऊन लेख लिहून, भाषणं करून, अनेक लोकांना सहकारी संस्थांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणं ही काळाची आता गरज आहे. इथेच मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सतीशजी. सतीशजींनी या विषयाची प्रस्तावना करताना अतिशय चांगल्या पद्धतीने या 97व्या घटना दुरुस्तीची पार्श्वभूमी आपल्याला विशद केली आणि सहकाराचं नेमकं कार्य काय, सहकाराची व्याप्ती किती मोठी आहे याबद्दल सुद्धा अतिशय चांगलं विवेचन हे सतीशजींनी केलं आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण आता महत्वाच्या विषयाकडे जाऊया की 97व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे ते 133 पानाचं जजमेंट आहे आणि साधारणतः ते आपल्या सगळ्यांना वाचणं आणि समजणं हे फार कठीण आहे. आणि मग वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात आले. मग आता निवडणूक प्राधिकरण असणार की नाही, किंवा 21 ची जी संचालक मंडळाची कालमर्यादा आहे ती 21 जी मर्यादा आहे ती आता आणखी वाढणार का, किंवा प्रत्येक राज्य आता आपापल्या पद्धतीने याची पुनर्रचना करणार का, असे असंख्य प्रश्न इव्हन ऑडिटरच्या संदर्भात सुद्धा 97व्या घटना दुरुस्तीने आपल्याला घटनेनीच स्वतः ऑडिटरची नेमणूक करून त्याच्या मार्फत ऑडिट करण्याची सुविधा ही दिली होती. मग आता ती सुविधा बंद होणार का? शासनाच्या पॅनल लिस्टवर जे ऑडिटर आहे किंवा शासन ज्या पद्धतीने ऑडिट करतं पूर्वीसारखं असे ऑडिट पुन्हा होणार का, असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. तर या सगळ्या प्रश्नांचं समाधान घेण्याकरता मी आता डॉक्टर उदय वारुंजीकर सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपली ही मीटिंग, हा वेबिनार सुरू आहे.
जवळजवळ 550-600 सहभाग आतापर्यंत या ठिकाणी आहे. हा अजून आकडा वाढतो आहे. मी डॉक्टर उदय वारुंजीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. डॉक्टर साहेब. नमस्कार. सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना नमस्कार. सुमारे 615 लोक आता जॉईन झालेले दिसत आहेत. मी वजा केलं तर 614. माफ करा, एक जण वाढलाय, त्यामुळे 615 म्हणायला हरकत नाही. एवढी संख्या या विषयाकरता जमा होतीये, हाच मोठा असा मुद्दा आहे की ज्याच्याकडे खूप चांगल्या नजरेनं बघितलं पाहिजे. लोकांना मोह भरपूर असतात, प्रलोभनं असतात, वेगवेगळे नवीन पर्याय असतात, पण ते सगळ्यांकडे न जाता आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर आहात, त्यामुळे प्रथमतः आपलं सगळ्यांचं कौतुक, अभिनंदन. कायदा हा मुळातच थोडासा क्लिष्ट असा समजला जातो, परंतु या कायद्याच्या सगळ्या या प्रश्नांना सोप्या भाषेत मराठीमध्ये आणि आपल्याला समजेल उमजेल अशा पद्धतीनं मांडणं हे अवघड असतं. त्यामुळं जरी आता विवेक जुगाडे जरी म्हटले की या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण उत्तर मिळतील किंवा निरसन होईल, तर मला वाटतं ते काही वाक्य योग्य नाही. मी असं म्हणेन की आपण सगळे मिळून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आणि त्यामुळं मी आपल्याला विनंती करेन की आपल्यापैकी ज्यांना गरज वाटतेय त्यांनी कागद पेन घेऊन ठेवावा. ज्यांना आवश्यक वाटतंय त्यांनी काही मुद्दे लिहून ठेवावेत. कारण मला खात्री आहे की या एक 30-35 मिनिटांनंतर आपल्या मनातले प्रश्न संपणार नाहीयेत. कारण यातून निर्माण होणारे प्रश्न, त्या प्रश्नांचे उपप्रश्न ही एक मोठी लांबलचक अशी रांग असणार आहे की ज्यांचे करता आपल्याला या मूलभूत काही गोष्टी समजून घेणं आवश्यक. सतीशजी मराठेंनी थोडीशी सहकाराची जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ती आपल्याला सगळ्यांना समजून सांगितली. आम्ही कायद्याचा विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस एखाद्या निकालपत्राकडे बघतो, त्यावेळेस साहजिकच तो कायदा कशासाठी आहे, त्या कायद्याची गरज काय होती, तात्कालिक काय सामाजिक परिस्थिती होती, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्यामुळं जरी या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये जरी सुरुवातीच्या काही परिच्छेदामध्ये या सहकार कायद्याची भारतामधली जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती जरी आलेली असली तरी देखील मुख्य जो काही मुद्दा आहे तो आपला या राज्यघटनेच्या दुरुस्तीच्या संदर्भातला आहे. त्यामुळे जी दुरुस्ती जी होती त्या विषयाकडे आपण प्राथमिकता गेलं पाहिजे. 3 टप्पे आपल्याला बघायला मिळतात किंवा 3 त्याचे कंपार्टमेंट बघायला मिळतात किंवा 3 त्याचे आपण डबे म्हणू शकतो. पहिला येतो तो फंडामेंटल राईट, म्हणजे मूलभूत जे आपले अधिकार आहेत त्याच्यामधली दुरुस्ती येते. कलम अनुच्छेद 19, म्हणजे कलम नाही म्हणता येणार, अनुच्छेद 19 ज्याला आपण इंग्रजीमध्ये आर्टिकल 19 म्हणतो, या अनुच्छेद 19 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्याच्याप्रमाणे 19(1) क, ज्यांना इच्छा असेल त्यांनी लिहून घ्यावं. 19(1) क मध्ये नवीन शब्द घालण्यात आला, त्याचं नाव होतं कोऑपरेटिव्ह सोसायटी. मग वाक्य कसं झालं बघा, ऑल सिटीजन शॅल हॅव द राईट टू फॉर्म असोसिएशन ऑर युनियन, आणि मग शब्द ऍड झाला कोऑपरेटिव्ह सोसायटी. म्हणजे हा जो काही 19(1) क मधली जी दुरुस्ती आहे त्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा माननीय गुजरातचं उच्च न्यायालय हे म्हणतं की या बाबतीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. म्हणजेच मग जे गेल्या 6 दिवसाभरामध्ये किंवा 5 दिवसामध्ये भरामध्ये जे काही आपल्या समोर जे चित्र उभं झालं त्या चित्रामुळं आता काय होणार अशी परिस्थिती सगळ्यांच्या समोर ठाकली आहे का काय असं चित्र उभं राहिलं, तसं मला दिसत नाही. कायद्याचा विद्यार्थी म्हणून 19(1) क जो आपला मूलभूत अधिकार आहे तो जर का अबाधित राहिलेला असेल तर साहजिकच त्याचा फायदा प्रत्येक ठिकाणी भारतातल्या नागरिकाला होणार. दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. दुसरा टप्पा आपण
नागरिक शास्त्र नावाच्या विषयामध्ये शिकलेलो आहोत, तो म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण डीपीएसपी त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. ही डीपीएसपी म्हणजे राज्य कारभाराची मार्गदर्शक सूत्र असतात, जी पार्ट 4 मध्ये बघायला मिळतात, की म्हणजे प्रत्येक सरकारने कशा प्रकारे कारभार करावा हे राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक नवीन अनुच्छेद आला, तो या दुरुस्तीमुळे आलेला होता, ज्याचा नंबर होता 43 कॅपिटल बी. हा जो 43 ब जो आहे, याला देखील माननीय उच्च न्यायालय गुजरातचं किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय हात लावत नाही. त्यामुळे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आता काय होणार सहकारचं, आता कसं तुम्ही बॅकफूट वरती गेलात, आता सगळ्यांच्या पाठीमागं कसं आता काही ना काहीतरी आता अजून काहीतरी लागणार आहे का नाही लागणार आहे, अशा प्रकारचे राजकीय प्रश्न गेल्या 4-5 दिवसाभरामध्ये सगळीकडे चर्चेला यायला लागलेत. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे 43 ब आजही अबाधित आहे. काय 43 ब वाचतो? द स्टेट शॅल एंडेवर टू प्रमोट व्हॉलंटरी फॉर्मेशन, कॉमा ऑटोनॉमस फंक्शनिंग, कॉमा डेमोक्रेटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. ते आपण या गेल्या 9 वर्षभरामध्ये जेव्हापासून ही सगळी 97वी घटना दुरुस्ती आली तेव्हापासून या 4ही तत्वांचा सगळीकडे अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण सगळ्यांनी आग्रह धरलेला होता. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या 97व्या घटना दुरुस्तीच्या विषयामध्ये सुमारे 100 व्याख्यानं वेगवेगळ्या व्यासपीठावरती देण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं होतं. त्याच्यामुळं या सगळ्या प्रोसेसमध्ये हे 4ही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत, की जे महत्वाचे मुद्दे अनेक वर्षापासून आग्रह धरलेले होते. ते म्हणजे काय बघा, व्हॉलंटरी फॉर्मेशन अतिशय समजायला सोपं आहे. ऑटोनॉमस फंक्शनिंग म्हणजे जे नियंत्रण आहे त्याच्यावरचं जे काही नियंत्रण आहे ते स्वयंचलित असलं पाहिजे, ऑटोनॉमस फंक्शनिंग. डेमोक्रेटिक कंट्रोल, लोकशाही जी वृत्ती आहे, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जी तत्व आहेत त्यातून याच्यावरती नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट, हे 4ही मुद्दे ते आपण काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे 4ही मुद्दे जे आपण अनेक वर्ष आपण मांडतो किंवा अनेक वर्ष आपण म्हणतो की या बाबतीमध्ये विचार व्हावा झाला पाहिजे, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा प्रकारचे 4ही मुद्द्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयानं कुठंही हस्तक्षेप केलेला नाही. म्हणजे मग प्रश्न निर्माण होतो की मग आता काय राहिलं? मग आपल्याला एक स्वतंत्र यातला चॅप्टर बघायला मिळतो, जो चॅप्टर हा वेगळ्या प्रकारच्या काही तरतुदींच्या संदर्भातला. हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपल्याला राज्यघटनेमध्ये आपल्याला घेऊन जातो, की जो वेगळी एक तरतूद आपल्याला बघायला मिळते, की जी तरतूद ही स्वतंत्ररित्या कोऑपरेटिव्ह सोसायटींच्या संदर्भातली. अनुच्छेद 243 पासून आपण जर सुरुवात केलं तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की काही तरतुदींचा एक स्वतंत्र चॅप्टर आहे, की जो येतो म्युन्सिपालिटीच्या संदर्भामध्ये. म्हणजे अख्ख्या देशभरामध्ये असणारे जे म्युन्सिपालिटीज आहेत त्या सगळ्या या त्या ठिकाणच्या राज्य सरकारी कायद्यानुसार चालतात. पण त्या संदर्भातली जी तरतूद मुख्य राज्यघटनेमध्ये पाहिजे म्हणून एक स्वतंत्र चॅप्टर 243 मध्ये चालतं. आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतच्या संदर्भातले जे कायदे असतात, विलेज पंचायत ग्राम पातळीवरती, ते देखील त्या राज्यांनी बनवायचे असतात. पण याच राज्यघटनेमध्ये दुरुस्ती झाली आणि ती दुरुस्ती झाल्यानंतर त्याप्रमाणे 1993 सालापासून 73व्या घटना 73व्या घटना दुरुस्तीप्रमाणे आपल्या लक्षात येईल की याच 243 मध्ये एक नवीन कलम आलं आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये देखील नवीन अशा प्रकारचा एक चॅप्टर घालण्यात आला. म्हणजे मग मूळ मुद्दा निर्माण झाला की हे जर असं करायचं होतं तर हे करणं शक्य आहे का? तर मग हे सहज शक्य होतं. मग हे सगळं करताना कुठून सुरुवात झाली? तर आपल्याला याची दखल जी माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली होती ती आपल्याला सांगतो. कारण खूप वेळा असं म्हटलं जातं की अरे हे सगळं राजकीय चर्चा करणाऱ्या लोकांना फार सोपं असतं, कारण हे तुमचं निकालपत्र जे काही आहे ते आणि केंद्र सरकारने केलेलं नवीन खातं जे सहकार खातं
याच्याची सांगड घालून हे सगळं एक प्रकारचं एक बघा सरकार एक करतंय आणि सर्वोच्च न्यायालय वेगळ्या दिशेला चाललेलं आहे, अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा काही लोकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामधलाच दाखला दिला गेला पाहिजे. तो दाखला असं म्हणतो की 2004 सालामध्ये म्हणजे मोर पर्टिक्युलरली 7 डिसेंबर 2004 ला संपूर्ण देशभरामधल्या सहकार खात्याच्या जे मंत्री महोदय आहेत त्यांच्या सगळ्यांची एकत्र अशा प्रकारची बैठक झालेली होती. आणि त्या बैठकीमध्ये हा जो काही विषय होता ते केंद्रीय पातळीवरती या विषयाला राज्यघटनेमध्ये घेतलं पाहिजे आणि एक समानता असली पाहिजे, ज्याला आपण मिनिमम स्टँडर्ड्स म्हणतो, असं असलं पाहिजे. अशा प्रकारचं 2004 सालामधलं सर्व जी काही सरकार होती त्या सरकारांचे राज्य सरकारांचे जे सहकारी मंत्री होते त्यांनी हे प्रकरण त्याच्यामध्ये चर्चा केली, ठराव झाला. हे सर्वोच्च न्यायालय आपल्या निकालपत्रामध्ये म्हणतं, ही काही माझी मागणी नाही, माझं म्हणणं नाही, मी काही त्याच्यामध्ये घुसवतोय अशीतली गोष्ट नाही. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय घडलं ते बघणं आवश्यक आहे, ज्याचा थोडासा उल्लेख सतीशजींना केलेला होता. कारण कायद्याचा विद्यार्थी म्हटल्यानंतर त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती काय होती हे सुद्धा बघावं लागतं. त्यामुळे त्यावेळेस दिल्लीमध्ये चालणारं जंतर मंतर वरचं जे काही राज्य होतं तिथून सगळी सूत्र हलत होती, तिथून मागण्या होत होत्या, तिथं आंदोलन होत होतं आणि कॅन्डल मार्च देखील घडत होता. आणि मग प्रतिक्षिप्त क्रिया या अनेक ठिकाणी घडलेल्या होत्या. या ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया घडल्या आहेत त्या क्रिया अनेक ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्यावेळेस खूप तातडीनं गरजेनं तडकाफडकी अशा प्रकारचे अनेक ठिकाणी अनेक निर्णय झालेले दिसतात. त्यापैकी हा एक निर्णय. आणि त्यामुळं आपल्या लक्षात येईल की लोकसभेमध्ये 27/12/2011 मध्ये हे बिल टेबल करण्यात आलं. 28 तारखेला राज्यसभेत टेबल करण्यात आलं, सादर करण्यात आलं. हे मंजूरही झालं. हे मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राष्ट्रपती महोदयांनी 12 जानेवारी 12 त्याच्यावरती स्वाक्षरी केली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये असेंट असं म्हणतो. ह्या ऑफिशियल गॅझेटमध्ये हा कायदा प्रकाशित झाला तो 13 जानेवारी 2012 कारण कायदा जोपर्यंत ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रकाशित होत नाही तोपर्यंत तो लोकांपर्यंत पोहोचला असं म्हणता येत नाही. आणि याला कमेन्समेंटची डेट दिली, म्हणजे सुरुवात करण्याची तारीख दिली, ती दिली 15 फेब्रुवारी 2012. हे सगळं अत्यंत वेगानं घडलं. आणि हे घडल्यानंतर खरं पाहता अनेक ठिकाणी याचं स्वागत झालं. महाराष्ट्रामध्ये विविध व्यासपीठांवरती मी गेलो आणि विविध व्यासपीठांवरती जे विविध पक्षांची सुद्धा व्यासपीठं, विविध पक्षांच्या विचारसरणीची व्यासपीठं, त्या ठिकाणी जाऊन या 97व्या घटना दुरुस्तीचं जे काही मूळ आहे किंवा त्याच्या पाठीमागचा जो विचार आहे आणि ही किती चांगली संधी आहे हे सांगण्याचा अनेक ठिकाणी मी प्रयत्न केला. माझ्यासारखे अनेक लोक होते की ज्यांनी या विषयाच्या बाबतीमध्ये भरभरून प्रयत्न केले. आणि मग हे सगळं घडत असताना दिल्लीमध्ये गुजरातमध्ये एक प्रकरण दाखल झालं की जे 2012 सालामधलंच होतं, ज्या 2012चं रिट पिटिशन 166/2012. ज्यांना इच्छा असेल त्यांनी गुजरात हायकोर्टामधला हा निकालपत्र देखील बघावं. छोटंसं निकालपत्र आहे, साधारणतः 35-36 पानाचं निकालपत्र आहे, ज्या निकालाची तारीख आहे 22 एप्रिल 2013. ते आपल्याला आठवत असेल तर 1 वर्षाची मुदत दिली गेली होती राज्य सरकारने आपापले कायदे बनवण्याची. ती मुदत जी काही होती ती मुदत संपल्यानंतर 22 एप्रिल 2013 गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल आला. द्विसदस्यीय खंडपीठ होतं. तात्कालीन त्या ठिकाणचे जे काही मुख्य न्यायाधीश होते ते मुखर्जी आणि पार्डीवाला नावाचे साहेब, या 2 जज साहेबांनी निकालपत्र दिलं. छोटंच आहे. त्या निकालपत्राप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी असणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती आणि म्हणून हा जो काही 243च्या मधलं जी काही दुरुस्ती आहे ना ती दुरुस्ती आम्ही रद्दबदल करू. जी मुळात याचिका होती त्याच्यामध्ये 19 कलमाला 19वा जो अनुच्छेद होता त्याला आव्हान नाहीये. 43 ज्याला आपण डीपीएसपी म्हणतो त्याला आव्हान नव्हतं. ते आव्हान हे लिमिटेड होतं. त्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकाला सहकारावरचं आता काय होणार असा जर का कुठं प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर लगेच मिळालं की कुणी याच्यावरती आरोपच केलेला नव्हता, कुणी आव्हानित केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं
अनुच्छेद 19 आणि अनुच्छेद 43 हे कुठं चर्चेला सुद्धा आलं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा शिक्कामोर्तब झालं. मग आता प्रश्न निर्माण होतो की 243 मधला हा जो नवीन चॅप्टर आहे तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय तरतुदी आहे, तर त्या जरा थोड्याशा आपल्याला सविस्तर सांगतो. म्हणजे मग याचा विचार आपल्याला करावा लागेल की हे काय आहे, कसं आहे. 243 हा चॅप्टर म्हणतो की पहिला येतो अनुच्छेद 243 ZH की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन म्हणजे व्याख्या आल्या. त्याच्या पुढच्या अनुच्छेद मध्ये आलं की इनकॉर्पोरेशन ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी या संदर्भातली तरतूद आली. त्याच्या पुढच्या 243 ZJ मध्ये आली की किती लोकांचं मॅनेजमेंटचं बोर्ड असलं पाहिजे आणि त्याचं ऑफिस बेररची टर्म काय असली पाहिजे या संदर्भामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांची 5 वर्ष आणि सगळ्यांना एक कॅप आला की मॅक्सिमम आपण किती घेऊ शकणार आहात. म्हणजे युनिफॉर्मिटी समानता सगळ्यांकडे या विषयात असली पाहिजे ही तरतूद करण्यात आली. 243 ZK आलं की इलेक्शन कशी घ्यायची या संदर्भातलं एकूणच त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली. आणि मग त्या ठिकाणी सुपरिटेंडन्स डायरेक्शन आणि कंट्रोल हा इलेक्शनच्या संदर्भातला कसा करायचा, तर राज्य सरकार जो कायदा बनवेल त्या प्रकारच्या कायद्यानुरूप करायचा ही सुद्धा तरतूद करण्यात आली. 243 ZL म्हणतं की सुपरसेशन सस्पेन्शन ऑफ द बोर्ड आणि इंटरिम मॅनेजमेंट. त्या आपल्या कलम 78-79 आपल्याला माहिती आहे, 77, 78, 79 त्याच्या संदर्भातली तरतूद तिथं करण्यात आली की सस्पेन्शन करायचं असेल, सुपरसेशन करायचं असेल तर ते कशा प्रकारे करण्यात यावं या संदर्भातली समानता संपूर्ण देशभरामध्ये असली पाहिजे असं त्याच्यामध्ये मांडण्यात आलं. 243 ZM आलं ऑडिट आणि अकाउंट्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी या संदर्भातली तरतूद आली. कसं करायचं, काय करायचं, कुणी करायचं, याच्यातून स्वायत्तता कशी देता येईल, प्रोफेशनलिझम कसा येईल आणि डेमोक्रेटिक कंट्रोल कसा राहील हे बघण्यात आलं. आणि मग 243 ZN आला की जनरल बॉडीच्या मीटिंग कशा घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या या सगळ्या संदर्भातलं परत एकदा एकत्रीकरण करून एक नियमित त्याचं सुसूत्रीकरण करून एक चांगली तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. मग 243 ZO आला की मेंबरचा जो माहिती मागण्याचा अधिकार आहे, राईट ऑफ अ मेंबर टू गेट इन्फॉर्मेशन, तो एक मोठा अधिकार देण्यात आला. मग या सगळ्या संदर्भाच्या बरोबरीने आलं 243 ZP की जे वेगवेगळे रिटर्न सबमिट करायचे त्या संदर्भातली तरतूद आली. 243 ZQ हे ऑफेन्सेस आणि पेनाल्टीच्या संदर्भातली आली. तिथं आपण जरा थांबूया. ती 2-3 कलम मी शिल्लक ठेवलेली आहेत पण त्याच्या संदर्भातलं नंतर बोलू. म्हणजे मग आपल्या लक्षात आलं की या संदर्भामध्ये मी जी आता हे 8-10 कलम वाचून दाखवली अनुच्छेद, हे सगळे मुळात भारतामधल्या प्रत्येक राज्यांनी ज्यांनी कोऑपरेटिव्ह कायदा केला त्या ठिकाणी होतच. म्हणजे जर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जर बघितला 1960 सालातला तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी सुपरसेशन, सस्पेन्शन ऑफ द आणि ऍडमिनिस्ट्रेटर कसा नेमायचा या संदर्भातली तरतूद आहे. ऑडिट कसं करायचं या संदर्भातली तरतूद आहे. इलेक्शन कसं घ्यायचं त्याची तरतूद आहे. किंवा रिटर्न कसे सबमिट करायचे, ऑफेन्सेस आणि पेनाल्टीज 146, 147 आपल्याला ती पण तरतूद माहिती आहे. एजीएम केव्हा घ्यायची, कशी घ्यायची या संदर्भातली तरतूद आहे. प्रत्येक सभासदाला काय काय माहितीचा मागण्याचा अधिकार आहे 32 मध्ये तरतूद आहे. या सगळ्या तरतुदी मुळात आपल्या कायद्यात होत्याच. चला आजूबाजूच्या 2-3 राज्यांचं बघूया. गुजरात मधला कायदा आणि आपला कायदा बऱ्यापैकी सारखा आहे. मध्य प्रदेशचा कायदा आणि आपला कायदा बऱ्यापैकी सारखा आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा अशीच तरतूद आहे. देशभरामध्ये जर का आपण आकडेवारी करायची बघितली तर बहुसंख्य जे काही राज्य आहेत त्या राज्यांनी आपापला राज्याचा कायदा बनवलेला आहे. तो कायदा या प्रकारच्या तरतुदी करणार आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की राज्यघटनेनुसार 3 वेगवेगळे विभाग पाडले. एक म्हणजे काही विषय की ज्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला कायदा करण्याचा फक्त अधिकार आहे. ते उदाहरणार्थ सुरक्षा आहे, उदाहरणार्थ अर्थविषयक त्या ठिकाणचे मोठे महत्वाचे काय असू शकतात. त्याला अनुसूची 7व्या अनुसूचीमध्ये टाकलेले जे शेड्यूल आहे त्याच्यामधल्या त्या वेगवेगळ्या एंट्रीज आपल्याला बघायला मिळतात. मग दुसरा येतो टप्पा, तो येतो म्हणजे दुसरा प्रकार म्हणजे फक्त राज्याला दिलेले अधिकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे कंकरंट
म्हणजेच दोघांना अधिकार आहेत आणि मग त्या संदर्भात काय करायचं या संदर्भातली राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. ही सगळी तरतूद आपल्याला बघायला मिळते की जी तरतूद सांगते की राज्यकारभार करताना प्रत्येक जे काही कायदा बनवण्याचे अधिकार आहेत हे कायदा बनवण्याच्या अधिकारांची मारामारी होता कामा नये. म्हणजे मग केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत त्याच्यावरती राज्य सरकारने हस्तक्षेप करता कामा नये. राज्याच्या अधिकारांवरती केंद्र सरकारने कुरघोडी करता कामा नये. त्याच्यात इंटरफिअर करता कामा नये. या दोघांचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून देखील त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळंच युक्तिवाद असा करण्यात आला की या कायद्यामुळं राज्याचे जे कायदा बनवण्याचे अधिकार आहेत त्याच्यावरती घाला घातला जातोय. मग याला केंद्राचे जे अटॉर्नी जनरल आहेत त्यांनी काय युक्तिवाद मांडला ते पण आपल्याला मी सांगणार आहे. पण यातून अजून पुढे जाताना अजून सांगितलं गेलं पाहिजे की अनुच्छेद 368 हा आपल्याला कायदा म्हणजे राज्यघटना जर दुरुस्ती करायची असेल तर कशी करायची या संदर्भातली मार्गदर्शक जी काही तत्व आहेत त्याची पद्धत आहे ती सांगते. त्यातली पद्धत आपल्याला अशी सांगते राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर एक पर्याय असा आहे की देशभरामध्ये असणारी जी राज्य आहेत त्यातल्या निम्म्या राज्यांकडून रॅटिफिकेशन म्हणजे तो जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मान्य करून घेतला पाहिजे. मग आता प्रश्न निर्माण होतो का आपल्याकडं किती राज्य आहेत? आपल्याकडे येतात 28 राज्य येतात. या 28 राज्यांपैकी म्हणजे 14 राज्यांनी जर का हो म्हटलं तर साहजिकच आपण म्हणू शकतो की या कायद्याला जी घटना दुरुस्ती आहे ती रॅटिफाय होऊ शकते. आता राजकीय जे पत्रकार असतात त्यांच्या बुद्धीबाबत जरा थोडस किंवा त्यांच्या एकूण पवित्र्याबाबत जरा गंभीरपूर्वक विधान करतो मी की अनेक लोक म्हणतात की हा खूप मोठा राजकीय प्रश्न आहे. पण त्यांना माहिती असतं की भारतीय जनता पक्षाचं आता केंद्रातलं सरकार आहे त्यांचा विचार मानणारी किंवा त्यांचं स्वतःचं सरकार हे 12 ठिकाणी आहे आणि त्यांच्या बरोबरीनं सरकार आहे ते 6 ठिकाणी आहे. म्हणजे अशा 18 ठिकाणी सरकार आहे. मग आता प्रश्न आकडेवारीच्या दृष्टिकोनातून फार सोपा झाला. त्या 28 राज्य आहेत 14 ठिकाणी तुम्हाला रॅटिफिकेशन पाहिजे. 14च्या ऐवजी तुम्हाला कदाचित 12 अधिक 6 18 ठिकाणी रॅटिफिकेशन मिळू शकतं. प्रश्नाचं उत्तर किती सोपं आहे ते आपल्याला कळलं. त्यामुळे जे अशा प्रकारचा लेख लिहिणारे जे वार्ताहर आणि जर्नलिस्ट मंडळी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मला खरंच थोडीशी जरा त्यांच्या पवित्र्याबाबत मला कायद्याचा विद्यार्थी म्हणून शंका वाटली. क्षणभर आपण गृहीत धरूया की या सगळ्या संदर्भामध्ये काय करायचंय काय नाही हे प्रश्न आहेत. आपण जाऊया त्याच्याकडे पण ते प्रश्न जरा साईडला ठेवू. पण आता प्रश्न निर्माण होतो की जर 18 अशा प्रकारची वैचारिक दृष्ट्या जवळची असणारी जर का राज्य आहेत तर त्या 18च्या 18 राज्यांमध्ये हा कायदा आहे का? नाहीये. 17 राज्यांमध्ये असा कायदा आहे. म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एक आगळा वेगळा कायद्याचा मुद्दा मांडला गेला अटॉर्नी जनरल वेणुगोपाळ साहेबांकडून. तो मुद्दा असा होता की इम्प्लाइड रॅटिफिकेशन म्हणजे बघा की एखादा करार असतो लेखी करार होऊ शकतो. तुम्ही म्हणता तोंडी करार होऊ शकतो. मग तो लेखीच्या बरोबरीने ज्याला म्हणतात त्याला आपण एक्सप्रेस करार म्हणतो आणि जो अध्यारूत असलेला असतो त्याला म्हणतात इम्प्लाइड करार. म्हणून त्यांनी एक नवीन कायद्याचा मुद्दा मांडला तो असा की अख्ख्या देशभरामध्ये 28 पैकी 17 राज्यांमध्ये हे जे 243 झेड पासूनचे जे काही सगळे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भातले कायदे आहेत त्या ठिकाणी मुळात तरतुदी आहेत. त्यामुळं आता त्याला इम्प्लाइड रॅटिफिकेशन मिळालेलं आहे असा त्यांनी युक्तिवाद मांडला. खूप आगळा वेगळा इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण युक्तिवाद होता पण माननीय सर्वोच्च न्यायालयानं तो मान्य केला. हरकत नाही. दुसरा युक्तिवाद असा त्यांनी मांडलेला होता की मल्टी स्टेट ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्याचा कायदा बनवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. आपल्याला माहिती आहे 1984 सालातला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा आला ज्या कायद्यामुळं हळूहळू का होईना बदल घडायला लागला. असं वाटलं होतं की मल्टी स्टेट आल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती कोऑपरेटिव्ह सोसायटी मधलं काम मल्टी स्टेट मध्ये वळेल परंतु मल्टी स्टेटला सुद्धा अपेक्षित होतं तेवढं खूप
तिथं प्रतिसाद मिळाला नाही, हळूहळू उत्साहवर्धक प्रतिसाद आहे. त्याच्यामुळंच सगळं मल्टी स्टेटकडे वळेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. पण मल्टी स्टेटचा कायदा केंद्र सरकार बनवतं. त्यामुळे त्यांनी युक्तिवाद असा केला की हा जो काही निकालपत्र तुम्ही देताय, जे गुजरात न्यायालयाचं आहे, त्यांनी मल्टी स्टेटच्या संदर्भामध्ये हे निकालपत्र दिलेलं आहे, ते चुकीचं आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 3 सदस्यीय खंडपीठाच्या निकालपत्रामध्ये म्हटलं, हो हे बरोबर आहे. हे बरोबर आहे म्हणजे काय, तर यातल्या 2 सेक्शन्स, 2 आर्टिकल्स 243 ZR आणि 243 ZS हे अबाधित ठेवले. हे काय म्हणतात, तर ते असं म्हणतात की ऍप्लिकेशन टू द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, म्हणजे मग या ज्या काही कायदा आहे, या कायद्यामधले सगळ्या ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदी या मल्टी स्टेटला लागू होतील. आणि दुसरं अनुच्छेद 243 ZS, मला माहिती आहे त्यावर 243 ZS असा म्हणतो की युनियन टेरिटोरीला सुद्धा हे जे काही दुरुस्ती आहे 97वी ही लागू होईल. म्हणजेच मग प्रश्न निर्माण झाला की मग राज्य सरकारकडं अखत्यारीत असणाऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा जो वर्ग आहे त्याला फक्त बाजूला काढण्यात आलं. का बरं काढण्यात आलं, कारण काढण्याची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती असं त्यांचं म्हणणं. मग दुरुस्ती होण्याची प्रक्रिया काय आहे, मग 368 प्रमाणे म्हणतात की निम्म्यापेक्षा जास्त राज्य सरकारांनी रॅटिफिकेशन केलं पाहिजे. म्हणजेच मग आता निर्माण होणारे जे अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरांकडे आपण येणार आहोत, पण त्याच्या आधी या निकालपत्राचं थोडीशी अजून जास्तीची माहिती आपल्याला सांगितली पाहिजे. या निकालपत्रामध्ये 3 न्यायाधीश होते. पहिले होते रोहिंग्टन नरिमन साहेब, ज्यांनी हे निकालपत्र लिहिलं. ते त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या बरोबरीनं न्यायाधीश महाराज होते भूषण गवई, जे दोन्ही ज्यांचे महाराष्ट्रामध्ये रूट्स आहेत, त्यांची मुळं इथली. रोहिंग्टन नरिमन साहेबांचे वडील हे यांची प्रॅक्टिस मुंबईमधून सुरुवात झाली, आपल्याला माहिती आहे. जस्टिस भूषण गवई यांची देखील मुंबईमधून आणि नागपूरमधून सुरुवात झाली, हे आपल्याला माहिती आहे. या दोघांचं एकमत झालं. ते एकमत काय होतं हे पण मी आपल्याला सांगितलं. त्यांनी म्हणजे फक्त युनियन टेरिटोरीच्या संदर्भातला आणि मल्टी स्टेटच्या संदर्भातला अबाधित ठेवलं, पण बाकीचे जे सगळे ऑफेन्सेस, पेनाल्टी किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या की टर्म, टेन्युअर, निवडणुका, एजीएम, इन्फॉर्मेशन, ऑडिट, रिटर्न आणि मग बाकीचे जे मुद्दे होते सगळे त्यांनी रद्दबातल. पण तिसरे न्यायाधीश होते KM जोसेफ साहेब, हे केरळचे होते. यांनी एक छोटं डिसेंडिंग जजमेंट दिलं. डिसेंडिंग जजमेंट म्हणजे काय, की त्या दोन्ही न्यायाधीश साहेबांचं असणारं जे विवेचन आहे त्या विवेचनापेक्षा माझं थोडं वेगळं मत. माननीय जोसेफ साहेब असं म्हणतात की त्यांचं जे दोघांचं जे निकालपत्र आहे त्याच्यापेक्षा मला थोडा वेगळा मुद्दा वाटतो. त्यांनी असं म्हणतंय की कोर्टाचं एक कर्तव्य असतं, ते कर्तव्य असं असतं की जेवढं शक्य होईल तेवढं हा कायदा हा अबाधित ठेवला गेला पाहिजे. ते असं म्हणतात पॅरा 25 मध्ये, ड्युटी ऑफ द कोर्ट टू स्ट्राईव्ह टू अपहोल्ड द लेजिस्लेशन. आपल्याला ज्यांना इच्छा असेल त्यांनी जस्टिस KM जोसेफ यांचं परिच्छेद नंबर 19, 20 आणि 25 हे 3 आवर्जून वाचावेत, की म्हणजे डिसेंडिंग व्ह्यू घेताना सुद्धा त्यांनी कायद्याच्या मुद्द्यावरती घेतलेला आहे. ते असं म्हणतात की ऍज फार ऍज पॉसिबल तो जो काय कायदा आहे तो आपण राखीव ठेवायचा, जिवंत ठेवायचा प्रयत्न झाला. तुलनात्मक दृष्टिकोनातून सोपं जावं म्हणून एक माहितीवजा उदाहरण देतो. एखाद्या डॉक्टरकडे पेशंट जर गेला आणि त्यांनी सांगितलं की या हाताला किंवा पायाला गँग्रीन झालेला आहे, तर ते हात किंवा पायच तोडतील, परंतु त्याचं अँप्युटेशन तेवढंच केलं जाईल, पण त्या माणसाचा जीव वाचवायचा प्रयत्न करतील. त्यामुळं जस्टिस KM जोसेफ यांनी थोडक्यात असं म्हटलं की ते जे काही दुरुस्ती आहे त्या दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून हा कायदा अबाधित राहू शकेल. पण अर्थात हे मायनॉरिटीचं निकालपत्र होतं, त्याच्यामुळं ते निकालपत्र हे बाकीच्या दोघांपेक्षा
सरस काही ठरण्याची शक्यता नव्हती. कोण कोण वकील साहेब युक्तिवाद करत होते तेही आपल्याला माहिती म्हणून सांगितलं पाहिजे. एका बाजूला अटॉर्नी जनरल के वेणुगोपाळ साहेब होते, जे केंद्र सरकारच्या वतीने होते. प्रकाश जानी या नावाचे दुसरे एक सिनियर ऍडव्होकेट होते, ज्यांनी मेहसाणा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन यांच्या वतीनं प्रकरण दाखल केलेलं होतं. विरोधी करणारे जे राजेंद्र एम शहा जे होते त्यांचे वकील होते मासूम के शहा सिनियर ऍडव्होकेट. दोन लोकांनी इंटरव्हेन्शनचा म्हणजे हस्तक्षेप अर्ज केलेला होता. त्यांचे वकील होते रितिका सिन्हा आणि मारुती राव या नावाचे दोन वकील होते. ओव्हरऑल 5 वकील साहेबांनी या सगळ्या प्रकरणात बाजू मांडली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये निकालपत्र आलं की ज्या निकालपत्रामधून काही प्रश्न उभे राहतात, ज्या प्रश्नांचा आता आपण जरा थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न करूया, त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न असा येतो की यामुळं सहकाराला हादरा बसला आहे का? मला वाटत नाही असं काही हादरा बसू शकेल. सहकार मुळातच एवढं तकलादू नाहीये की त्याला लगेच असं एखादं दुसरं चौथं पाचवं सातवं आठवं निकालपत्र आलं म्हणून सहकाराला हादरा बसला. सहकार उद्ध्वस्त झालं असं कोणी म्हणेल का? नाही. सहकारामध्ये एवढी ताकद आहे की ज्याच्यामुळं उलट पक्षी केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली आणि 2004 सालापासून या बाबतीमध्ये एक नवीन रोल मॉडेल केंद्रीय पातळीपासून सगळीकडे कॉमन असलं पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा मांडण्यात आला. तिसरा मुद्दा असा झाला की तिसरा प्रश्न निर्माण झाला की हे फेडरलिझम वरती हा आघात आहे का? आपण संघराज्य पद्धत अवलंबलेली आहे. संघराज्य पद्धतीमध्ये फेडरलिझम मधलं जे मूळ स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे केंद्राला झुकत माप दिलेलं आहे. कारण केंद्राकडं संपूर्ण देशाचे अनेक महत्वाचे अधिकार दिलेले आहेत. म्हणून मग फेडरलिझमचं जे मूळ तत्व आहे की मूळ तत्व त्याच्यामधलं असं म्हटलं जातं की हे केंद्र सरकारच्या बाजूला जास्त झुकणार आहे. मग जर हे जास्त झुकत असेल तर हा फेडरलिझमला फटका बसलाय का? मला वाटत नाही. कारण माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणते की प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळं आम्ही हा जो काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती आम्ही रद्दबदल असं म्हणतोय. त्यामुळे फेडरलिझम वरती संघराज्य पद्धतीवरती हे निकालपत्र भाष्य करतं का? त्यातून फटका बसलाय का? मला वाटत. या भाजप प्रणित जी काही सरकार आहेत जी गेली 7-7.5 वर्ष आहेत याच्या कार्यपद्धतीवरती हे निकालपत्र टीका टिप्पणी करतं का? तसंही मला दिसत नाही. कारण न्यायाधीश रोहिंटन नरिमन साहेब आणि गवई साहेब अतिशय हुशार आणि काळजीपूर्वक शब्दरचना वापरणारे न्यायाधीश आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडून कुठल्याही अशा प्रकारचं वावगं लिहिलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळं या आत्ताच्या सरकारवरती टीका टिप्पणी आहे किंवा त्यांच्या ध्येय धोरणांवरती आहे किंवा त्यांनी जी काही पद्धत अवलंबली त्याच्यावरती आहे असं अजिबात कुठेही दिसून येत नाही. कदाचित केंद्र सरकारने सहकार खातं स्वतंत्र काढून दुसरं त्याला खातं केलं म्हणजे कृषी आणि सहकार मधून सहकार बाजूला काढलं आणि स्वतंत्र केलं म्हणून केंद्र सरकारने असा काही केंद्र सरकारला आरसा दाखवावा किंवा त्यांना खरं पाहता त्यांची जागा दाखवावी म्हणून निकालपत्र आलं असंही दिसत नाहीये. कारण हे निकालपत्राचं सुनावणी चाललेली होती अनेक दिवस. त्याचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ते निकालपत्र आता या 5 दिवसांपूर्वी त्याचं निकालपत्राचं वाचन करण्यात. तर त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. मग ही सगळी दिशाभूल होतीये. या सगळ्या दिशाभूलीतून आता प्रश्न असा येतो की अनुच्छेद 19(1) क वरती काही इम्पॅक्ट होणार आहे का? त्याचा काही परिणाम होणार? 19(1) क म्हणजे आपला मूलभूत अधिकार जो आजही अबाधित राहिलेला, तो अबाधित राहिलाय म्हटल्यानंतर तुम्हाला मला सगळ्यांना आणि ज्यांचा सहकारावरती विश्वास आहे अशा सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी आता परत संघर्ष करावा लागेल. म्हणजे एक 97व्या घटना दुरुस्तीनंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये खूप वेळा अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही केलेला होता की राज्य सरकारच्या कायद्यामधल्या काही दुरुस्ती काही कलम किंवा रूल्स मधली काही कलम किंवा ज्यावेळेस रजिस्ट्रार साहेब आदेश करतात किंवा मंत्री महोदय आदेश करतात त्या आदेश हे 97व्या घटना दुरुस्तीशी विसंगत आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही अनेक वेळा केलेला होता आणि माननीय उच्च न्यायालयाने अनेक वेळा त्याची दखल घेऊन
योग्य तो आदेश सुद्धा पारित केलेले होते. मग असं असताना आता तो युक्तिवाद परत करता येईल का? होय, तो युक्तिवाद परत करता येऊ शकतो, कारण मूलभूत अधिकार दिलेला आहे. तो मूलभूत अधिकार आहे म्हटल्यानंतर आता कदाचित युक्तिवादाची दिशा थोडीशी बदलेल, पण मूळ जो काही स्रोत आहे, मूळ जो काही आमचा अधिकार आहे, तो 19(1) क पासूनचा निर्माण होतो. तो जो काही मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराचं फॉर्मेशन ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी हा तो मूलभूत अधिकार आहे. त्याच्यामुळं एखादी संस्था स्थापन करणं, लिक्विडेशन मध्ये जाणं, त्याचा डेमोक्रेटिक पॅटर्न असणं, या सगळ्या बाबतीमध्ये आता युक्तिवाद बदलेल, संघर्ष करावा लागेल, पण मूलभूत अधिकारावरती काही फरक नाही. हाच प्रश्न निर्माण होतो की हा जी काही डीपीएसपी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्यावरती काय परिणाम झालाय का? मला तेही वाटत नाही. हे आपल्याला जी 4 मगाचे जे मुद्दे सांगितलेले होते, ते प्रोफेशनल मॅनेजमेंट पाहिजे, डेमोक्रेटिक कंट्रोल पाहिजे, इफिशियन्सी पाहिजे, व्हॉलंटरी फॉर्मेशन पाहिजे, या 4ही मुद्द्यांच्या संदर्भामध्ये परत युक्तिवाद करावा लागू शकतो. पण कारण ते अबाधित आहेत, ते आपल्याला उपयोगाला येणार आहेत. आणि आपल्या सगळ्या या मित्रांना सांगितलं पाहिजे, 625च्या संख्येने उपस्थित असणारे माझे मित्र आहेत, सगळे सहकाराचे खंदे कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्ष माननीय सर्वोच्च न्यायालय डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे हळूहळू फंडामेंटल राईट सारखे निकालपत्राच्या माध्यमातून ते इंटरप्रिट करायला लागलेले आहेत आणि त्याला एक मोमेंटम देत आहे. म्हणजे उदाहरणार्थ राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू हेल्थ असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये हळूहळू डीपीएसपी मधून निकालपत्राद्वारे ते काढून आता एफआर मध्ये म्हणजे फंडामेंटल राईट मध्ये टाकण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यामुळे कदाचित आपण जे आता म्हणतोय की डीपीएसपी ची अंमलबजावणी करण्याचं देखील सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र काही दिवसात येण्याची शक्यता. मग आता काय अजून असू शकतात पर्याय? असे असू शकतात की मग आता मल्टी स्टेट मध्ये जायचं का? ज्यांना शक्य आहे त्यांनी जावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी मल्टी स्टेट करण्याचा प्रयत्न करावा, रूपांतर करू शकतात, नवीन मल्टी स्टेट स्थापन करू शकतात. मग या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येईल का? शक्य असू शकतं, पण रिव्ह्यू पिटिशन दाखल करताना कुठल्या मुद्द्यावरती करायचं या बाबतीमध्ये जरा अभ्यास करावा लागू शकतो. आणि मला तरी सकृत दर्शनी असं दिसतंय की रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची गरज नाहीये, कारण या निकालपत्रामध्ये सकृत दर्शनी असं काही फार काही चुकीचं, वावगं आणि बेकायदेशीर मांडलेलं आहे असं काही मला वाटत नाही. आजकाल अनेक आमचे कायद्याचे विद्यार्थी म्हणतात, सर ते क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करायचं का? कारण अनेक ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये किंवा बातम्यांमध्ये हा प्रश्न आलेला असतो, हा शब्द आलेला असतो. तर अनेक लोकांना वाटतं की क्युरेटिव्ह पिटिशन नावाची काहीतरी जादूची छडी आहे आणि ती आपण वापरूया का? क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय? तर कायद्याचा एखादा जो मुद्दा आहे जो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामुळे चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला किंवा चुकीच्या पद्धतीनं ले डाऊन केला गेला असं जर वाटत असेल तर ते चुकीचं मांडलं गेलेलं आहे ते दुरुस्त करावं, अशा प्रकारची सुधार याचिका म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन असू शकते. मला अजूनही तसं वाटत नाही की या बाबतीमध्ये काही कायद्याचा असा काही वेडावाकडा मुद्दा, ते वेडावाकडं प्रपोजिशन माननीय सर्वोच्च न्यायालयाने मांडले. मग आता प्रश्न असा येतो की मग आता पर्याय काय? मग कदाचित जी तात्कालीन सरकारने जे लूफहोल ठेवलेला होता ते रॅटिफिकेशनची प्रक्रिया परत एकदा चालू करायची. कदाचित हे सगळं न करता डीपीएसपी हे एफआर सारखं इंटरप्रिट करण्याच्या दृष्टिकोनातून याचिका करायची. हे असे अनेक पर्याय आता आपल्या सगळ्यांच्या समोर असू शकतात. मला असं वाटतं की आपण सगळे कायद्याचे विद्यार्थी आहात. कायद्याचे विद्यार्थी आहात म्हटल्यानंतर साहजिकच कायदा हा आपल्याला चर्चेमधून समजतो, तो जास्त चांगला समजतो. त्यामुळे हे जे काय आता आपण ऐकताय याची आपण आपल्यामध्ये चर्चा करायला. आम्ही कितीतरी वेळा म्हणतो की इट इज लाईक अ टीओटी. 616 माणसं माझ्या समोर दिसतात, मग असे 651 पर्यंत जाऊन आलात. ही 650 माणसं म्हणजे हे ट्रेनर्स आहेत. या सगळ्या ट्रेनर्सना आता या व्याख्यानामधून अनेक मुद्दे मिळालेले आहेत. याला आम्ही म्हणतो ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स आहे, टीओटी झालेलं आहे. आणि ते टीओटी झाल्यानंतर आपण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन हे मुद्दे मांडायचे. काय घडतंय, आपल्याकडे मीडिया हा खूप मोठा आणि त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. पण या मीडियाला त्यांचा स्वतःचा एक अजेंडा असतो.
तो जो काही अजेंडा आहे तो राबवणारी माणसं ही देखील त्यांच्या काही विचारसरणी घेऊन असतात. त्यामुळे माझ्यासारखा वकील काळा कोट घातल्यानंतर कायद्यामध्ये काय दिसतंय हेच सांगतो, पण कितीतरी वेळा त्यांना तसं नको असतं. त्यांना त्यांच्या चष्म्यामधून त्या निकालपत्राकडे बघणारी माणसं गरजेची वाटतात. त्यामुळे अशा सगळ्या लोकांना आपल्याला सांगावं लागणार आहे, हे निकालपत्र आपण वाचलं नसेल तर वाचा. त्या निकालपत्राचं विवेचन काय आहे ते आपण त्याच्यानंतर करूया. पण अशा प्रकारचं एकांगी किंवा कुठंतरी बुद्धिभेद करणारं त्याचं रिपोर्टिंग आपण करू नये. अशा प्रकारची खरं पाहता गरज आहे. त्यामुळे आपण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना असेल, सभासदांना असेल किंवा सहकाराचे जे कोणी एकूण सगळे जे खंदे पुरस्कर्ते असतील, यांना हे मुद्दे आपण समजावून सांगायचे हे आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून मी मगाशी सुरुवात करताना म्हटलं की मला वाटत नाही की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेन. पण समारोपाकडे येताना मी एवढंच म्हणेन की आपण सगळे मिळून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. मला खात्री आहे उत्तर शोधण्याची प्रक्रिया ही वर्षानुवर्ष सुद्धा चालू शकते. माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणा, उच्च न्यायालय म्हणा किंवा न्यायाधीश महाराज म्हणा, हे सगळेच या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या या प्रवासामधले एक भागीदार असतात. वकील म्हणून आम्ही त्यांना आमच्या नजरेतून एक छोटासा जो काही टॉर्च असतो, कंदील असतो, दिवा असतो, तो दाखवत असतो आणि त्यातून मला जे उमजलं समजलं ते सत्य त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पार्श्वभूमीवरती मी समारोप करताना म्हणेन, या 136 137 पानाचा छोट्यामधलं छोटं स्वरूप मी आपल्या समोर आता मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सगळे अंधारातून चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांना सत्य शोधायचं आहे. त्यामुळं त्या अंधारामध्ये टॉर्च, कंदील किंवा दिवा दाखवण्याचं जे छोटंसं काम होतं, ते काम करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आपण मला संधी दिली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. या ठिकाणी मात्र माझ्या वाणीला विराम देतो. आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि प्रश्न संयोजकांनी विचारले तर त्याची उत्तरं आपण शोधायचा प्रयत्न करूया असं सांगतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर उदय वारंजुईकर सर. आपण या विस्तृत सर्वोच्च न्यायालयाचं जे निकालपत्र होतं त्याच्यावर अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रकाश टाकला आणि आपल्या अतिशय सरळ आणि सोप्या शब्दात त्याचं विवेचन सुद्धा आपण केलं. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातले जे सहकार प्रेमी या कार्यक्रमामध्ये कनेक्ट झालेले आहेत, निश्चितपणे त्यांच्याकरता लाभदायी आणि उपयोगी असं आपलं मार्गदर्शन हे ठरलेलं आहे. आजच्या या नियोजनाकरता सहकार भारतीने अनेक प्रयत्न केले. साधारणतः आमच्या महाराष्ट्र प्रदेशासोबतच सगळे प्रांत रचना आमची आहे, जिल्हा रचना आमची आहे. तिथल्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्यावर बरीच मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम आज आपल्याला या सगळ्या कार्यक्रमामध्ये दिसतो आहे. जाऊन येऊन जवळजवळ आपण 800 850 हा जो आकडा आहे तो क्रॉस केलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं हे सगळे सहकार प्रेमी, सहकार तज्ञ, बँकेचे संचालक असतील, पतसंस्थांचे संचालक असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आहे आणि या मार्गदर्शनाचा लाभ घेतात आहे. आपण या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. साधारणतः जे काही अनेक विश्लेषण हे सतीशजींनी केलं, डॉक्टर उदय वारुंजीकर सरांनी केलं, त्याच्यातला काही भाग जो सुटला आहे किंवा अलीकडेच आपल्याला सांगायला सुद्धा मला अतिशय आनंद होतो की नवीन सहकार मंत्रालय केंद्रात स्थापन झाल्यानंतर आणि अमितजी शहा हे नवीन सहकार मंत्री झाल्यानंतर सहकार भारतीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना त्यांनी आमंत्रित केलं आणि 15 तारखेला सहकार भारतीच्या 5 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत अमितजी शहा यांची पहिली बैठक झाली. म्हणजे पहिलं निमंत्रण सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर हे सहकार भारतीला आलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2.5 तास त्या सगळ्या याच्यावर विस्तृत चर्चा सुद्धा झाली. सतीशजी मराठे सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि आता समारोपाकडे आपण जेव्हा जातो आहे, जे आपला आजच्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे, डॉक्टर उदयराव जोशी जे आपले राष्ट्रीय महामंत्री यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता. तर डॉक्टर
उदयराव जोशी यांना मी आता विनंती करतो की त्यांनी या विषयावर समारोपाचं मार्गदर्शन आम्हाला करावं आणि विस्तृत विवेचन आणि काही समजा काही गोष्टी सुटल्या असतील, सहकार भारतीची याच्यामध्ये काही आपली भूमिका असेल तर ती सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगावी. मी डॉक्टर उदयराव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनाला सुरुवात करावी. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले श्री सतीश मराठे, आमचे मित्र श्री उदय बारुंजीकर आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मी बघतोय जवळजवळ 650 पेक्षा अधिक लोकांनी स्ट्राईक रेट याला दिलेला आहे उपस्थित राहण्याचा. असे सगळे सहकारामध्ये काम करणारे प्रत्यक्ष कार्यकर्ते आहेत. मी मधनं नावं बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होतो, तर असं लक्षात आलं की आपापल्या ठिकाणी जे स्टॉलवर्टपणे या सहकार क्षेत्रामध्ये काम करतायत असेच सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेकांचा उल्लेख इथं करणं वेळेअभावी काही शक्यही नाहीये आणि ते प्रॅक्टिकलही नाहीये. खरं म्हणजे उदय बारुंजीकर सरांनी अतिशय उत्तम विश्लेषण या निकालपत्राचं आणि त्या निकालपत्रानंतर जे काही प्रश्न उभे राहू शकतात त्याच्याबद्दलचं विश्लेषण अतिशय मार्मिक आणि उत्कृष्टपणे केलेलं आहे. एक काही कॉमन मुद्दे त्याच्यामधले होते ज्याचा उल्लेख प्रास्ताविकामध्ये केला गेला की हे सहकार मंत्रालय नवीन झालं, त्या सहकार मंत्रालयाचं धुरा ही अमित शहासारख्या एखाद्या प्रमुख वजनदार मंत्र्याकडे ती सोपवली जाणं आणि त्याच वेळेला एक 2-4 दिवसामध्ये या 97व्या घटना दुरुस्तीबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणं, हे नेमकं काय आहे? बारुंजीकर सरांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की हे सरकारनं केलेले जे प्रयत्न आहेत नवीन सहकार खातं निर्माण करण्याचे आणि अमित शहासारख्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे हे विभाग सोपवला जाणं, याला कुठेतरी अपशकुन ठरलाय का काय या 97व्या घटना दुरुस्तीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे? वस्तुस्थिती अशी काही नाही, हे अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये बारुंजीकर सरांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. दुसरा एक कॉमन मुद्दा यामध्ये माझ्या लक्षात असा आला, सर्व पत्रकार जगताची माफी मागून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जितक्या प्रमाणामध्ये सहकार क्षेत्राचा अभ्यास या पत्रकार बांधवांचा असला पाहिजे तो काही तसा प्रत्यक्षात नाही. त्यामुळं वृत्तपत्रातले वार्तांकन करणारे वार्ताहर असोत किंवा हल्ली युट्यूब मधनं वेगवेगळे चॅनल्सच्या माध्यमातून यावरती टिप्पणी करणारे कॉलमनिस्ट असोत, या सगळ्यांचं विवेचन वाचत असताना ऐकत असताना माझ्या असं लक्षात आलं की समाजामध्ये सहकाराबद्दल जे अनेक गैरसमज आहेत तशाच प्रकारचे गैरसमज या पत्रकार जगतामध्ये आणि कॉलमनिस्ट असलेल्या प्रतिथयश कार्यकर्त्यांच्या पण मनामध्ये आहेत आणि म्हणून याबद्दलची वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी ही यामध्ये केली गेली. अमित शहानी चार्ज घेतल्यानंतर 15 जुलैला सहकार भारतीच्या शिष्टमंडळाची त्यांच्याबरोबर एक अनौपचारिक अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या कोऑपरेटिव्ह सेक्टर बद्दल मूलगामी विचार केला जावा असे काही मुद्दे हे आम्ही सहकार भारतीच्या वतीनं अमित शहाजींना सुचवले होते. ते सगळ्या 14 मुद्द्यांचंही काही मी फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत असं विवेचन या ठिकाणी करणार नाही, पण फक्त 2-3 गोष्टींचा उल्लेख मी त्यामध्ये करणार आहे. त्यात पहिला मुद्दा असा मांडला होता की 97व्या घटना दुरुस्तीचं जे सर्व सुप्रीम कोर्टामध्ये कामकाज चाललेलं आहे ते जरा स्पीडअप करावं आणि 97व्या घटना दुरुस्तीचा निकाल हा लागला पाहिजे अशी व्यवस्था करावी.
आपण म्यूट आहात. उदयजी अनम्यूट करा. उदयराव, तुम्ही माईक चालू करा तुमचा. उदयराव जोशी. हा, ऐकायला येते आता? हो, येत आहे. हा, अमित शहाजींनी असं म्हटलेलं होतं की यातनं काय फार आपल्या हाती लागेल असं आत्ता तरी आम्हाला वाटत नाही, आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न त्याच वेळेला खरं त्याचं इंडिकेशन दिलेलं होतं. त्याच्यानंतर अटलजींच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख सतीश मराठेंनी केला की पहिली कोऑपरेटिव्ह पॉलिसी डिक्लेअर झाली, ती पॉलिसी डिक्लेअर होऊनही आता जवळजवळ 20 वर्ष होत आलेली आहेत. त्यामुळे त्या पॉलिसीमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे काल सुसंगत बदल व्हायला पाहिजेत, आणि म्हणून परत एकदा ही कोऑपरेटिव्ह पॉलिसी डिक्लेअर करण्याचं काम करावं, नव्यानं ती तयार करण्याचं काम करावं, अशाही प्रकारची एक रिक्वेस्ट आम्ही अमित शहाजींना केलेली होती. एक तिसरा महत्वाचा मुद्दा या सगळ्या प्रश्नांमधनं निर्माण झालेला नाही येतो, पण आज अनेक राज्यांमध्ये त्याच्याबद्दलचा एक संभ्रम आहे. आपल्याकडे फार पूर्वीपासून विचारपूर्वक 3 टायर स्ट्रक्चर क्रेडिटचं हे निर्माण केलं गेलेलं आहे. म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि तालुका स्तरावरती पॅक्स म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चरल सोसायटीज, हे जे 3 टायर क्रेडिट स्ट्रक्चर आहे ते अनेक ठिकाणी बंद करून ते 2 टायर करावं, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह काही ठिकाणी जोर पकडतोय. आणि काही बीजेपी स्टेट्स रूल्ड मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत. आता रिसेंटली उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत. अमित शहाजींना आम्ही हे असं उल्लेख केलं की तुम्ही सुद्धा एका डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन होतात, आज विद्यमान ते गुजरात स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालकही आहेत. तेव्हा या क्रेडिट स्ट्रक्चर बद्दल सुद्धा देशभरामध्ये एक विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे, आणि त्याचबरोबर एक समान पॉलिसी देशभराकरता असली पाहिजे. कारण मधल्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने जर जिल्हा मध्यवर्ती बँकांचं केडर अबॉलिश करायचं असेल तर ते कसं करता येईल, त्याची मोडस ऑपरेंडी काय, असं एक पत्रक काढून टाकलं. आणि मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त गोंधळाची परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली की रिझर्व्ह बँकेने सुद्धा हे स्ट्रक्चर अबॉलिश करायचं खरोखरच ठरवलेलं आहे का काय. वास्तविकता अशी नाही. त्या प्रपोजल्स मध्ये ज्या अनेक प्रकारच्या त्रुटी असू शकतात, त्या त्रुटी न ठेवता हे प्रपोजल कसं करावं एवढ्याच पुरतं ते रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर मित्रांनो मर्यादित आहे. त्याच्याही बद्दल अमित शहाजींनी सहमती सहकार भारतीला दाखवली. आणखीन एक रिक्वेस्ट आम्ही केलेली होती, ते म्हणजे कोऑपरेटिव्ह बद्दल टॅक्सेशन पॉलिसी ठरवत असताना जी म्युच्युअलिटीची कन्सेप्ट आज अनेक वर्ष आपल्या घटनेमधलं एक तत्व, इम्प्लाइड प्रिन्सिपल म्हणावं तर, पण ते अबाधित राखलं गेलेलं आहे. आणि टॅक्सेशन पॉलिसीच्या बाबतीमध्ये एक सोबर धोरण सरकारचं असावं, अशा प्रकारचे एक संकेत, प्रथा, परंपरा आहेत, त्याही मेंटेन व्हाव्यात. खरं म्हणजे असं म्हणलं जातं की आतापर्यंतचे जे सगळे अर्थमंत्री झाले त्यातल्यात सर्वात टफ अर्थमंत्री म्हणजे मोरारजी देसाई. पण त्या मोरारजी देसाईंनी सुद्धा हे म्युच्युअलिटीचं कन्सेप्ट जी आहे ती मान्य केलेली होती, आणि कोऑपरेटिव्हला कधी अनवॉन्टेड अशा प्रकारच्या टॅक्सेशनचं बर्डन हे लादण्याचा प्रयत्न मोरारजी देसाईंनी सुद्धा केलेला नव्हता. त्यामुळं त्याच्याबद्दल आम्ही विस्तृतपणे चर्चा केली. त्यांनी असं म्हटलं की मी या सगळ्याशी सहमत आहे, आमचं त्याच्यावरती काम चालू आहे. प्रिन्सिपली आम्ही या टॅक्सेशनच्या बर्डन मधनं कोऑपरेटिव्ह सेक्टरला कसं कमी वगळता येईल, कसं करता येईल, याच्याबद्दलचं आमचं नियोजन चालू आहे, आणि ते आम्ही निश्चितपणे करू. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणखीन एक प्रकारची चर्चा ऐकायला जाते की साखर कारखाने विकण्याचं प्रकरण असो, किंवा पूर्वीच्या राज्य सरकारांनी काही सबसिडी देण्यामधले एक आर्थिक अनियमितता किंवा आपण त्याला घोटाळे म्हणतो ते घोटाळे आहेत, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे केंद्राचं सरकार कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट निर्माण झालेलं आहे का काय, अशा प्रकारची जी चर्चा चाललेली आहे तीही मला असं वाटतं की निराधार आहे. पण सहकार क्षेत्रामध्ये एक
ऍक्टिव्हिस्ट म्हणून, कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एक 2-3 गोष्टी मात्र माझ्या प्रकर्षाने लक्षात आलेल्या आहेत, ज्या इनडायरेक्टली वारुंजीकर सरांनी आपल्याला सुचवलेल्या आहेत. त्यातलं हे जे फंडामेंटल राईट्स हे जे प्रकरण आहे, या फंडामेंटल राईट्स बद्दल दुर्दैवानं केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, आपल्या देशातले सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे नियामक अधिकारी जे असतील, त्या सगळ्यांच्या मनामध्ये या फंडामेंटल राईट बद्दल एक अकस आहे का काय, अशा प्रकारचं वातावरण आज आपल्या देशामध्ये नक्की आहे. आणि म्हणून आपल्यावरची काही जबाबदारी परस्पर कमी करता येऊ शकेल का सहकार क्षेत्रातली, या दृष्टिकोनातून सेंट्रल रजिस्टर असोत किंवा राज्यांमधले रजिस्टर असोत किंवा सहकार मंत्री असोत राज्यांमधले, नवीन सहकारी संस्थांची नोंदणी करण्याकरता ते काही फारसे उत्सुक नसतात. खरं म्हणजे एखाद्या वाहनाला जर रस्त्यावर अपघात झाला तर त्या अपघाताची कारण मीमांसा करून अपघाताचं कारण दूर करायचं का अपघात होणार म्हणून रस्त्यावरची सर्व वाहनच पूर्णपणे बाजूला काढून रस्ता सगळा साफ ठेवायचा, म्हणजे अपघातच होणार नाहीत. अशा प्रकारच्या डायलेमामध्ये हे सर्वजण अडकलेले आहेत का काय असं वाटतं. आणि म्हणून या फंडामेंटल राईट्स करता आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करावा लागणार आहे. अनेक राज्यांमध्ये तिथल्या राज्य सरकारांची जी काही राजकीय विचारसरणी असेल त्याप्रमाणे सहकारी संस्थांची नोंदणी मित्रांनो होत असते. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार आलं, एक तर अण्णा द्रमुक किंवा द्रमुक, दोनच, त्या कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तर त्या दोन्ही सरकारांची सहकाराकडे बघण्याची दृष्टी सारखीच आहे. पूर्वी बंगालमध्ये ज्या वेळेला कम्युनिस्ट पार्टीचं सरकार होतं त्यावेळेला तर त्यांनी अशी व्यवस्था केलेली होती की कम्युनिस्ट पार्टीच्या कार्ड होल्डर कार्यकर्त्यांनी रेकमेंड केल्याशिवाय सहकारी संस्था स्थापन करायचीच नाही. आज केरळमध्ये अशीच स्थिती आहे. आणि म्हणून त्याला उत्तर म्हणून मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट नुसार ज्या ज्या संस्था कार्यरत आहेत किंवा भविष्यामध्ये या संस्था वाढू शकतात त्यांचं योग्य नियमन करण्याकरता, त्यांना सहकारी संस्थांचा ऑप्शन अवेलेबल करून देण्याकरता खरं म्हणजे केंद्रीय रजिस्ट्रारनी, सेंट्रल रजिस्ट्रारनी प्रयत्न करायला पाहिजेत. सहकार विभागाने त्याच्याकरता काही प्रयत्न करायला पाहिजेत असं वाटतं. पण त्याही बद्दल एक निराशाजनक चित्र हे आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. या फंडामेंटल राईट्स बद्दल तर रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेमध्ये सीजीएम पदावर कार्यरत असणारे काही अधिकारी सुद्धा असं अनावधानानं असेल किंवा अन्य काही कारण मला त्यातलं माहिती नाही, पण असा उल्लेख करतात की फंडामेंटल राईट प्राप्त होणं हा या सगळ्यामधला आपल्या दृष्टिकोनातून नियंत्रणामधला एक ऑब्स्टेकल आहे, अडथळा आहे. मी बाय चान्स अशा एका कार्यक्रमाला उपस्थित होतो की ज्या ठिकाणी अशा प्रकारचं निवेदन केलं गेलं. मी तातडीने ते खोडून काढलं आणि त्या सगळ्यांना सांगितलं की फंडामेंटल राईट इज अ फंडामेंटल राईट. तो रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेला सुद्धा त्याच्यावरती एन्क्रोचमेंट करता येणार नाही आणि म्हणून तो अबाधितच राहिला पाहिजे. तेव्हा या सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मला असं वाटतं की ही जबाबदारी आहे की या फंडामेंटल राईट बद्दल आपण अधिक जागरूक असलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी सहकारी संस्थांची नोंदणी करण्यामध्ये जर काही कायदेशीर अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्याकरता वेळोवेळी आवश्यकता पडेल तर संघर्ष करणं, त्याकरता न्यायालयीन दावे दाखल करणं हे काम आपल्याला प्रायोरिटीनी, अग्रहक्कानी कदाचित पुढच्या काळामध्ये करावं लागेल. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये सुद्धा रॅशनल चेंजेस व्हावेत, त्याच्यामध्ये अमेंडमेंट व्हाव्यात, अशा प्रकारची भूमिका ही सहकार क्षेत्रामध्ये आम्ही अमित शहाच्या समोर मांडलेली आहे. त्यालाही त्यांनी प्रिन्सिपली होकार दिलेला आहे. आणि शेवटी आम्हाला असं आश्वासन त्यांनी दिलं की म्हणाले नुकताच मी चार्ज घेतलेला आहे, मलाही अध्ययन करण्याकरता वेळ पाहिजे. साधारणतः 13 ऑगस्टला संसदेचं अधिवेशन संपतं. 15-16 ऑगस्ट नंतर परत एकदा आपण या सगळ्या
विषयांवरती अभ्यास करण्याकरता, विचार विनिमय करण्याकरता एकत्र बसू आणि जे जे पॉसिबल मार्ग सहकाराच्या निमित्तानं आपल्याला करता येतील ते करू, असं भरघोस आश्वासन केंद्रीय सहकार मंत्र्यांनी सहकार भारतीला दिलेलं आहे. गमतीनं बोलता बोलता ते असंही म्हणाले की आज आता मी सहकार मंत्री झाल्यानंतर म्हणाले बऱ्याच गोष्टी या आपल्याला फार काही न करता सुद्धा सुरळीत होतील. म्हणजे त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास मित्रांनो बघा, की माझ्यासारखा कार्यकर्ता जर आता सहकार मंत्री झालाय तर अनेक गोष्टी ह्या आपोआप सुरळीत होतील. आणि त्याचं लगेच प्रत्यंतर आपल्याला आलं ते म्हणजे काही राज्यांमधल्या राज्य सरकारांनी आतापर्यंत सहकार क्षेत्राबद्दल आपला निगेटिव्ह ऍटिट्यूड असताना सुद्धा सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये निमंत्रित केलं आणि असं सांगितलं की सहकाराच्याच माध्यमातून देशाचा स्थायी आर्थिक विकास होऊ शकतो, याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि सहकाराच्या भल्याकरता सहकाराच्या माध्यमातून देशाचा स्थायी आर्थिक विकास करण्याकरता जे जे करावं लागेल ते आपण करू. त्याच्याकरता आवश्यकता पडेल तर टास्क फोर्स निर्माण करू. मध्य प्रदेशनं अशा प्रकारचे टास्क फोर्स तातडीनं तयार केलं आणि 6 ऑगस्टला मित्रांनो त्याची एक पहिली बैठक मध्य प्रदेशामध्ये त्याने आयोजित केलेली आहे. अरे जरा हे बंद करा ना. तर अशा प्रकारचं एक आश्वासक वातावरण या आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. वारुंजीकर सरांनी समारोपाच्या त्यांच्या सत्रामध्ये जवळजवळ शेवटी असं म्हटलं की न्यायालयांना, न्याय प्रक्रियेला मार्गदर्शन करणारे आम्ही वकील हे एखाद्या टॉर्च किंवा थोडासा एखादा दिवा दाखवण्याचं काम करतो. पण मला इथं प्रकर्षानं असं नमूद करावं असं वाटतं की आजच्या या सेशनमध्ये त्यांनी मांडलेले विचार हे केवळ टॉर्च किंवा एखाद्या पंक्तीपुरते मर्यादित नाहीयेत, तर ते खरोखरच सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांच्या करता दीपस्तंभासारखे प्रस्थापित होऊ शकतील. आणि त्या दीपस्तंभाचा आधार आपण नक्की घेऊ. त्यांनाही तो आधार घेतलेला निश्चितपणे आवडेल. या सर्व गोष्टींचा या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकार भारती या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्नशील राहील. आपल्या सर्वांनी मिळून अशाच पद्धतीनं सहकार्याने जर हे काम करायचं ठरवलं, याच्याकरता संघर्ष करायचं ठरवलं, तर मला असं वाटतं की येत्या काळामध्ये सहकाराचं चित्र हे निश्चितपणे बदललेलं असेल, सहकाराची प्रतिमा सुधारलेली असेल. आणि अशी जर सहकाराची प्रतिमा सुधारली तर सहकार भारतीचे संस्थापक श्रद्धेय लक्ष्मणराव इनामदार यांची जी धारणा होती की समाजाचा जर स्थायी आर्थिक विकास करायचा असेल तर सहकाराशिवाय कुठलंही साधन नाही. मित्रांनो, कोणतीही सिस्टीम आपण राबवायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स हे असू शकतात, पण ते ड्रॉबॅक्स ते त्या सिस्टीमचे नसतात, तर ती सिस्टीम राबवणाऱ्यांचे असतात. आणि म्हणून लक्ष्मणराव इनामदारांची अशी पक्की धारणा होती की समाजाचे दलित, शोषित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब, असंघटित अशा सर्वांचा जर स्थायी आर्थिक विकास करायचा असेल तर तो सहकाराच्याच माध्यमातून होऊ शकतो. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सहकार भारतीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रसिद्ध विचारवंत दत्तोपंत ठेंगडींचे एक फार महत्वपूर्ण व्याख्यान सहकार भारतीनेच आयोजित केलेलं होतं. त्या व्याख्यानामध्ये दत्तोपंत ठेंगडींनी असं सुचवलेलं होतं की पुढे काळ जसा जसा जाईल तसं तसं संपूर्ण जगाला समाजवादाचे आणि भांडवलशाहीचे या दोन्ही प्रकारच्या सिस्टीम्सचे चटके बसायला लागतील. आणि ते चटके जसे जसे बसायला लागतील त्या प्रमाणात आपला समाज आणि आपला देश हा सहकार चळवळीकडे वळायला लागेल. एक तिसरा डेव्हलपमेंटचा मार्ग म्हणून ग्लोबल मेल्टडाऊननी हेच अधोरेखित करण्याचा आपल्या समोर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की दत्तोपंत ठेंगडींच्या दूरदृष्टीला जे दिसलं 25 वर्षापूर्वी ते आज प्रत्यक्ष येण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. हाच आश्वासक विचार घेऊन आपण सहकार क्षेत्रामध्ये सर्वजण काम करूया
अशी आग्रहाची कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझं निवेदन थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर उदयरावजी जोशी. अतिशय सोप्या शब्दामध्ये आपण सुद्धा नवीन सहकार मंत्रालय, त्याच्यानंतर पहिले सहकार मंत्री अमितजी शाह यांची आपली जी भेट झाली आणि ज्याला आपण मीडियाचा खूप उल्लेख झाला या सगळ्याच्या मध्ये, पण आपल्या बोलण्यातनं अंदर की बात सुद्धा आम्हाला कळली की आपलं जे अमित शहाशी सोबत जे संभाषण झालं आणि सहकाराची तळमळ, काहीतरी चांगलं करण्याची तळमळ ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि आपल्या बोलण्यामधनं सुद्धा ती आम्हाला दिसून आली. आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या सर्व सहकारातील कार्यकर्त्यांना दिली. आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं पाहिलं तर आपण 7 ते 8:30 असा हा सेमिनार ठेवला होता आणि जवळजवळ आता 8:42-43 होत आहे. आपल्या मनामध्ये असं होतं की काही प्रश्नोत्तर आपण घेऊ, परंतु आता मला असं वाटतं वेळ फार कमी आहे आणि साधारणतः तिन्ही वक्त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि बरेच प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. तसं तिन्ही वक्त्यांच्या बोलण्यातनं आलं की अनेक प्रश्न अनुत्तरित राहणार आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला काळानुरूप त्याची उत्तरं मिळणार आहे. आणि या सगळ्या आयोजनाबद्दल अतिशय अभिनंदनाचे सुद्धा मेसेजेस या फेसबुक आपल्या व्हॉट्सअपच्या या मीटिंगमध्ये, झूम मीटिंगमध्ये येतात आहे. आणि मला असं वाटतं की आता सहकार भारतीने सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हे निश्चित केलं आहे की असे जे काही ज्वलंत प्रश्न असतील की ज्या प्रश्नांबद्दल सहकारामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वेगवेगळं राजकारण म्हणा किंवा अनेक प्रश्न अनुत्तरित असतील म्हणा, संभ्रमाचं वातावरण असतील म्हणा, तर अशा ज्वलंत प्रश्नांवर आपण नियमितपणे अशा पद्धतीचा सेमिनार यापुढे हा आयोजित करणार आहे. तर मला असं वाटतं की आता अनेक चर्चा, अनेक प्रश्न हे आपले उत्तर मिळालेले आहेत. अनेक अनुत्तरित सुद्धा आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण त्याच्यावर विचार करणार आहोत. आपण कार्यक्रमाच्या अंतिम चरणामध्ये आहोत. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज 97व्या घटना दुरुस्तीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रावर त्याचे होणारे परिणाम असा आजच्या या आपला कार्यक्रमाचा विषय होता. आजच्या कार्यक्रमामध्ये सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक माननीय सतीशजी मराठे, सहकार विशेषज्ञ आणि जे अनेक वर्षांपासनं या कायद्याच्या स्वरूपामध्ये सहकाराची सेवा करतात आहे, असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर उदयजी वारुंजीकर सर, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदयराव जोशी, या तिन्ही वक्त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन या संपूर्ण विषयावर दिलं. मेसेज बॉक्समध्ये अनेक मेसेजचा वर्षाव झालेला आहे की अतिशय चांगलं आयोजन आपण सहकार भारतीच्या माध्यमातून केलेलं आहे. तर मी या सर्व याच्या मार्गदर्शकांचं सहकार भारतीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. खरं पाहिलं तर ते आपलेच आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतो आहे. परंतु एक औपचारिकता म्हणून का होईना पण आपण सगळ्यांचे या ठिकाणी जे मार्गदर्शक आहे त्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो. जसं मी मगाशी सांगितलं की या कार्यक्रमाचं नियोजन फार सूक्ष्म पद्धतीने केलं गेलं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर सहकार क्षेत्रातले अनेक मान्यवर या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. याच्यामध्ये पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक असो, बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक असो, गृहनिर्माण संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते असो, आणि सहकार भारती आणि सहकार भारतीच्या व्यतिरिक्त जे सहकाराबद्दल खूप चांगलं काम आज समाजामध्ये करतात आहे, असे सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले. सहकार भारतीच्या वतीने मी या सर्वांचं सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला जॉईन झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला आश्वस्त करतो की भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे नियमितपणे मार्गदर्शन वर्ग आपण या झूम मीटिंगद्वारे येणाऱ्या काळात घेऊ. आजची ही मीटिंग संपल्यानंतर याचं डायरेक्ट आपण फेसबुकवर हे शिफ्ट करणार आहे. जे कोणी आज अनुपस्थित असतील, काही कारणाने उपस्थित होऊ शकले नसतील, अशा सर्वांना आपण या कार्यक्रमाची माहिती द्यावी आणि फेसबुक पेजच्या, महाराष्ट्राच्या पेजवरनं आपण हा कार्यक्रम याच्यानंतर सुद्धा बघू शकतो.
आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या विवेकजी, ठिकाणी संपला. त्याचबरोबर विवेकजी, ऑगस्ट महिन्याच्या सहकार सुगंधमध्ये याचं संपूर्ण वार्तांकन येणार आहे, याचाही कृपया उल्लेख करावा अशी विनंती. सहकार सुगंधच्या ऑगस्ट महिन्याच्या आपल्या अंकामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं, या संपूर्ण निकालाचं विस्तृत विवेचन राहणार आहे. त्याच्यामुळे आपण ऑगस्ट महिन्याचा सहकार सुगंधचा अंक हा आजच राखून ठेवावा अशी सुद्धा आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय सहकार, जय महाराष्ट्र.